श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी स्तवन. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्त अवतार दिगंबरा यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंद परमसुखद केवल ज्ञानमूर्ती द्वैंदातीत गगन सदृश तत्वमस्यादिलक्ष्यम् एकम नित्य विमलमचल सर्वदी साक्षीभूतम भावातीत त्रिगुणरहित सद्गुरु तम नमामि. ओम रक्तंग रक्तवर्ण पद्मनेत्र श्वासवदन कंठा टोपीची माला दंडकमंडलधर कट्यांग रक्षक त्रिगुणरहित त्रिलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ जाय अवतारधारक पाहिमम पाहिमम पाहिमम. आता करूया प्रार्थना. जय 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 करना परतपरा कैवल सदना ब्रह्मानंद यतिवर्या. जय जयाजी पुराणपुरुषा लोकपालक सर्वेशा आनंद ब्रह्मांतीच्या वेद वंद्य जगद्गुरु सुख समान निवासी या सर्व साक्षी करुणालय भक्तजन तारण तू मिटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश जीवन वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णू आणि शंकर विधाता इंद्र अष्टदिक्पालक समग्र अन तू भेटलासी. करता आणि करविता तू हवी आणि होता दाता आणि देवता समर्थ निश्चय जंगम आणि सीत तुझ आपले समग्र तुझ लागे आदिमध्ये ग्रह कोठे नसे पाहता असून निर्गुण रूपेंटला सगुण ज्ञाता आणि ज्ञान तू एक विश्वेशा. वेदातही तर्क चार श्रेष्ठात येण्यावर विष्णुशंकर एक सरे कोणती झालो सर्वही. मी केवळ अल्पमती करू किती आपले स्तुती सहस्रमुखी निश्चिती शिनला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला जन्ही माथा रक्षा समर्था कृपा कटाक्ष दीनानाथा दासाकडे पहावे. आता इतुकी प्रार्थना अनाविजी आपल्या मना कृपा समुद्रे आमिना आश्रय देई सदैव. पाप ताप आणि दैन्य सर्व जाऊन निर्सोन ही लौकी सौख्य देऊनी परलोक साधन करावे. दुस्तूर हा भवसार याचे पाय पलते रतनमत्तांनी साचर प्राप्त मजला दे. आशा मनुष्या तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना बोधे तुझ्या कृपे. किती वर्णाव आपले गुण द्यावे मग सुख साधन अज्ञान तिमिर निसोना ज्ञानार हृदय प्रकटपै. शांती मनी सदा वसु रूथ अभिमान नसु सदा समाधान वसु तुझ्या कृपे अंतरी. बहुदुःखे हे निसो तुझ्या वंचित वसु वृथा विषयांची नसु वासना ते मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने सुगम दुर्गम तो पंथ विवाहारी वर्तता न प्रभ्रांती चित्ता अंगी न्यावी असत्यता सत्य विजय सर्वदा. आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्ग अवलंबून तुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था. असून या संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तिने सुगम मज लागी. करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा माझे आई ठाई वाता मी पणाची नसेची. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. एक माळ श्री स्वामी समर्थ जप. श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 13. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शिशकर वाढे तैसे उत्तर उत्तर तैसे स्वामी चरित्र अध्याय वाढले. 12 अध्यायाचे अंती. श्रीपाद भट्ट बाळप्रपती कपट युक्ती फसून पाहती परी झाले व्यथाची स्वयंपाकाधिक कराव्याची लज्जा वाटत असे त्यासी तया ते एके समयासी काय बोलती समर्थ निर्लज्जाची सनिध गुरु असे जाण निरंतरू ऐसे बोलता सद्गुरु बाळापमानी समजला सेवेकरा माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथ तिने सेवेकऱ्यांसरित त्रास द्यावा व्यर्थची नाना प्रकार बोलोनी करी सर्वांचा अपमान परी बाळापावरी पूर्ण विश्वास होता तेचा परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामीसी बाळप्पा ते उठविले ते पासून या बाळप्पासी त्रास देत हर दिवशी गर्हाने सांगता समर्थासी बाई ते शब्दे ताडीती अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्याचे घरी येत तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त जाहाला एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयाशी द्रव्यशा बहुत असे संप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले कोण्या भक्ती समर्थांशी अर्पिले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावं राणीची या मनात विचार आला त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोलली तो आहे चोळपाजवळी ऐसे कथा त्या काळी जमादार पाठविले गंगूलाल जमादार चोळपाजवळी सत्वर म्हणे द्यावाची चंद्रहार राणीसाहेब मागती चोळपा बोले तयासी हार नाही मापासी बाळा पाठविले तयासी तुम्ही मागून घ्यावा की ऐसे कोणी उत्तर गंगूलाल जमादार बाळापाजवळी येऊनी सत्वर हार मागू लागला. बाळाप्पा बोले उत्तर आपणापाशी चंद्रहार परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे ऐसे ऐकुनी बोलणे जमादार पुसे चोळपा कारणे जबाब दिला चोळप्पाने बाळप्पा देती तरी घेईजे ऐसे भाषण ऐकुनी जमादार परतुनी नृपमंदिरी येऊनी वर्तमान सर्व सांगे चोळप्पाचे ऐकुनी कृती राग आला राणीप्रती सुंदराबाईंनी ही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळपाचे करी जो होता आजवरी तो काढून ये त्याच दूरी करावे राणी म्हणत असे. असो एके अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत एक वस्त्रे त्यावेळी पडले होते श्रीजवळी तयाची करुणी झोळी समर्थे करी घेतली अलख शब्द उच्चारला म्हणती भिक्षा द्या आम्हाला त्यावेळी सर्वत्रांना आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे काय असे ऊने तेथे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली कोणी एक कोणी 2 रुपये टाकीती आणून न लागता एक क्षण 100वर गंती झाली. झोळी चोळप्पा ते देऊनिया समर्थ बोलले काय वचन चोळप्पा तुझे फिटले रीन स्वस्त आता असावे पाहुनी द्रव्यासी आनंद झाला तयासी परीन आले मानसी श्रीचरण अंतरले चोळप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले ऐसे काही दिवस गेले
बाळप्पा सेवा करताती. कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागोनिया दृष्टोत्तरी ताडण करी बहुसाल. ते ऐकून या बाळप्पाचे दुःख झाले मानसी. सोडून या स्वामी चरणांची म्हणती जावे तेथुनी. आता आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावे तेथुनी. याकरिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले, काय समर्थ बाळप्पा दर्शनास येत, त्यास आसन दाखवावे. बाळप्पा येता त्यास आणि आसन दाविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमानी आज्ञा आपण मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्याला गुण. तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळे दर्शन येत. हिशोब ठेवी ती जपाचा. काढून ये दिले बाळप्पासी. आनंद झाला बाईसी. गर्व भरे ती कोणासी. मानी नाची झाली सुंदराबाईसी. बरे करावे दूर समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविती. परी राणीची प्रीती बाईवरी बहुत होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी. तयासी हुकूम झाला सत्वरी बाईसी दूर करावे. परी राणी सभिओनी तैसे न केले तयांनी. समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. तयासी बोलती समर्थ कैसा करिता कारभार ऐसे कोणिया उत्तर. बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी. कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरिता सरकारातून या तत्वता पंच नेमून या व्यवस्था केली असे पराये. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पासी. म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातून या. बाळप्पा बोलले तयासी. द्रव्यशा नाही आम्हासी. आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण. एका भक्तास सांगून करविले श्रीनी उद्यापन. हिशोब जपाचा घेतला बाळप्पाची चाकरी. एक तपसरासरी केली उत्तम प्रकारे. समर्थ ते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसे सद्गुरुचरणी आसक्ती. तेने येत मोक्ष हाती. अन्य साधने व्यर्थची. उगीच करता दांभिक भक्ती. त्यावरी स्वामी कृपा न करती. सद्भावे जे नमस्कारी ती. त्यावर होती कृपाळू. अक्कलकोट निवासी जय जय अजी स्वामी राय. रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत त्रयोदशमाध्याय गोढा. इति स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशमाध्याय. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभं भवतु. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जय अजी करुणागणा. जय जय अजी अगशमना. जय जय अजी परमपावना. दीनबंधो जगद्गुरु. प्राप्त काळी उठुनी अधिक करावे नामस्मरण. अंतरी धरावी स्वामी चरण. शुद्ध मन करोनी प्राप्त कर्मे आटपोनी. मग बैसावे आसनी. भक्ती धरोनी स्वामी चरणी. पूजन करावे विधियुक्त एकाग्र करोनी. मग मन घालावे शुद्धोदक स्नान. सुगंध चंदन लावणी. आसवासिक कुसुमे अर्पावी. धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिण शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्य कारणे स्वामींच्या षोडोपचारे पूजन करावे सद्भावे करून. धूप दीपारती अर्पून नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना. जय जय अजय करणा. परत परा कैवल सदना ब्रह्मानंद ऐश्वर्या. जय जय अजी पुराण पुरुषा. लोकपालक सर्वेशा. अनंत ब्रह्मांडधीशा. वेद वंद्य जगद्गुरु. सुखधामा निवासिया. सर्व साक्षी करुणालया. भक्ता जन तारय अंतरूपी नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन. तू वसुंधरा पूर्ण. चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णू आणि शंकर. तू विधाता तू इंद्र. अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता. दाता आणि देवता तूच समर्थ निश्चय. जंगम आणि स्थित तूच व्यापिले समग्र. तुझ लागी अतिमध्यग्र कोठे नसे पाहता. असून या निर्गुण रूपेंतला सगुण. ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदांचा ही तर्कचाचर्य शस्त्रातही नावर. विष्णू शंकर एक सरे कुंठित झालं सर्वही. मी केवळ अल्पमती करू किती आपुली स्तुती. सहस्त्रमुखी निश्चिती शिनला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माथा रक्षावी. मजसी समर्था कृपाकर टाक्ष दीनानाथा दासाकडे पाहावे. आता इतुकी प्रार्थना आणावी जी आपल्या मना. कृपा समुद्री आम्ही ना आश्रय देई सदैव.
पाप ताप आणि दैन्य सर्व जाऊ निरसून ही लोके सोके देऊनी परलोक साधन करावे. दुस्तुर भाऊ सार याचे पावया पहिलं तीर तन्मत तरणी साचार प्राप्त हो मजला ते. अशा मनीषा तृष्ण कल्पना आणि वासना भ्रांती बोली नाना बोधे तुझ्या कृपे. किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन. अज्ञान तिमिर निरसन ज्ञानार्क हृदय प्रकटपै. शांती मनी सदा वसरुथाभिमान सदा समाधान वसो तुझ्या कृपे अंतरी. भव दुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसरू. था विषयांची नसो वासना ती मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम ते. नेव सुगम दुर्गम तो भूपंत. व्यवहारी वर्तताना पडो भ्रांती चिंता. अंगी न यावी असत्यता सत्य विजय सर्वदा. आप्तवर्गाचे पोषण न्यायमार्ग अवलंबून तुके द्यावे वरदान. कृपा करुणी समर्था असून या संसारात प्राचीन तव नामामृत. प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागे. ऐसी प्रार्थना करिता आनंद होय समर्था. संतोष होनिया तत्वता वर प्रसाद देतील. गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन. प्रदोष समय येता होता जाणून उपोषण सोडावे. श्री स्वामी समर्थ ऐसा षोडक्षारी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र. तेने सर्वार्थ पाविजे. प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था. स्वामी चरित्र वाचित ऐकता सकल दोष जातील. कैसी करावी स्वामी भक्ती हे नेने मी मंदमती. परी असता शुद्ध चित्ती तेही भक्ती श्रेष्ठ पै. आम्ही आहो स्वामी भक्त मिरवून हे लोकात. जयाची भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयासी. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा एकोत भाविक भक्त. चतुर्दशमाध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभं भवतु. अध्याय 15. श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येथे हाता. पाप ताप दैन्य वार्ता तेथे काही नवरेची. सर्व कामना पुरवणी अंती दाविती सुरभुवन. जे नर करती नामस्मरण ते मुक्त याच देही. मंगळवेढे ग्रामात राहत असता श्री समर्थ. ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयासी. शीत उष्णाची भीती नसेची ज्याची या चित्ती. सदा अरण्यात वसते एकांत स्थानी समर्थ. परमेश्वर रूप येते ऐसे ज्याच्या वाटे चित्ती. ते करती स्वामी भक्ती जन हसती तया ते. त्या वेळी मंगळवेढ्यात बसपा तेले राहत. दारिद्र्ये पिढेला बहुत दीन स्थिती तयाची. तो एके दिनी फिरत फिरत सहजवना माझी जात. तो देखील श्री समर्थ दिगंबर येथे राजकंठ शय्या करुणी तैवरी केले शयन. ऐसे नवल देखुनी लोटांगण घालीत असे अष्टभावे दाटुनी. माथा ठेवी श्रीचरणी म्हणे कृपा कटाक्ष करुणी दासाकडे पहावे. स्वामी चरणांचा स्पर्श होता आणि झाला तो तत्वता. कर जोडून या सविता झाला बहुत प्रकारे. पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले येती. वरद हस्त ठेवी ती तत्काळ मस्तकी तयाचे. बसपाचे श्रीचरणी मन जडले ते पासूनी. राहू लागला निशिदेनी स्वामी सन्निध आनंदे. मग बसप्पाची कांता ऐकून याची वार्ता. करीत असे अकंता म्हणे घर बुडाले. बसप्पा येता गृहासी. दृष्टोत्तरे बोले त्यासी. म्हणे सोडिले संसारासी. वेळ काय लागले परी बसप्पाची चिती. स्वामी चरणी आसक्त जन अपवादा न भीती. नसे जाड कोणाची. एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करत. तव झाली असे रात घोर तम दाटले. चित्त जडले श्रीचरणी. भीती नसे काही मनी. 2 प्रहर होता रजनी. समर्थ उठून चालले. पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत. प्रवेशले घोर अरण्यात. क्रूर श्वापदे वरडती. परी बसप्पाची चिती न वाटे काही भीती. स्वामी चरणी चढली वृत्ती. देहभान नसेची. तो बसप्पा केले नवल प्रकट झाला असंख्य व्याल. भूभाग व्यापला सकळ तेज अग्नी समान. पादस्पर्श सर्प झाला बसप्पा भानावरी आला. अपरिमित देखिला सर्पसमूह चोहीकडे. वृक्ष शाखा अवलोकित ते सर्पमय दिसत. मागे पुढे पाहत ते दिसत सर्पमय. पाहून या ऐसे परी भयभीत झाला अंतरी. ते तयासी मधुत्तरी. समर्थ काय बोलले भिवू नको या समयी. जी तुके पाहिजे ते तुके घे. न करी अनुमान काही. देवे तुझे उदेले. ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित करी घेऊन या अंगवस्त्र टाकीत झाला एका सर्पावरी गुंडळून. या सर्प त्वरित सत्वर उचलून घेत. तव सर्प झाले गुप्त. तेजही नष्ट झाले. तेथून या परतले. सत्वर ग्रामा माझी आले. बसप्पा सहित बैसले समर्थ एक देऊळे. तेथे आपुले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत. व त्यात स्वर्ण दिसत सर्प गुप्त झाला. ऐसे डवल देखून चकित झाला अंतकरणी. माथा ठेवी
स्वामी चरणी प्रेमाश्रू नयनी वाहते. त्यासी बोलती येतीश्वर घरी जावे त्व सत्वर. सुखे करावा संसार दारा पुत्र पोषिजे. असो तो बसपा भक्त संसार सुख उपभोगित. रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा.